सो मंडळी आता आपण आलो आहे टॉपला. महाराज आता आपण जे मागे बघाल, मी मध्ये मध्ये असं करतो का ती माशी फिरते हे मागे बघाल ना, तर महाराज ह्या स्थानी तपश्चर्येत राहायचे. 250 पायऱ्या आहेत. मी पहिले एक असं सांगेन की हार्ट पेशंट, बीपी पेशंट म्हणजे ठीक आहे, पण हार्ट पेशंट ज्यांना चढता येत नाही, गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे किंवा जे वयस्कर आहेत त्यांनी शक्यतो अवॉइड करावं, कारण का थोडं असं चढण्यावरती वर्टिकल टाईप थोडंसं आहे. 90 डिग्री बोलता येणार नाही, 60-70% असं डिग्रीला चढण आहे. धाप लागते, मला पण लागलेली, ह्याला पण लागलेली. ओके, तर महाराज एवढं त्या काळी घ्यायचे, आपली हालत ही आहे, आणि महाराज त्या काळी एवढं घ्यायचे, विचार करा म्हणजे त्यांचं तपसामर्थ्य, डेडिकेशन केवढं असेल. मुद्दामून मी त्या साईडला शूट नाही करत आहे, गुफा तिथून आहे, शूट नाही करत आहे. काही गोष्टी ह्या शूट करून दाखवण्यामध्ये नसतात, त्या अनुभवण्यामध्ये असतात. पर्सनली या अनुभवा खरोखर 2 शेळ्यामध्ये ती गुफा आहे, अशी प्रॉपर मस्त आहे. आम्ही 2 मिनटं बसलो आतमध्ये, जास्त वेळ बसताना येते कारण का लेट झाला आहे. महाराजांचा जन्म हा 1854 साली झाला, माणगाव येथे. ओके, हे त्यांचं जन्मस्थान आहे. आणि नंतर मग ते दत्त मंदिर जे आहे, दत्त मंदिरच आहे, ते दत्त मंदिर महाराजांनी स्थापन केलं, म्हणजे उभारलं आहे ते पहिलं 1883ला. आणि 1938ला इंदोरच्या राणीने त्याचा जीर्णोद्धार केला आणि ते तसंच आहे अजूनपर्यंत. ओके, आता बाकीची माहिती आपल्याला थोडी वार संकेतशी सांगतील. टेंबेस्वामी महाराजांचा जन्म आणि त्यांनी देहत्याग केला ते तर विनयने सांगितलं. 1914ला त्यांनी देहत्याग केला. त्यांच्याबद्दल म्हणायचं झालं तर जसं घोर कष्टोद्धरण स्तोत्र, खूप बरेच स्तोत्र, इथेच जर तुम्हाला महाराजांबद्दल डिटेल्ड माहिती हवी असेल तर त्यांच्यावर एक चरित्रलेखन झालेलं आहे, ते पुस्तक इथे मिळतं, तेही तुम्ही वाचू शकता. खूप सुंदर प्रकारे ते आयुष्य जे त्यांनी जगलं आहे, गृहस्थाश्रमी राहिले आहेत, मग नंतर संन्यास घेतल्यानंतर मग ती सरस्वती उपाधी जी लागते ती संन्यासानंतर लागते. अच्छा, हा, कुठलाही व्यक्ती जेव्हा संन्यास घेतो तेव्हा त्याच्या नावापुढे मग ती सरस्वती उपाधी लागते. वासुदेवानंद सरस्वती, हे टेंबेस्वामी सरस्वती, नरसिंहस्वामी सरस्वती अशी ती उपाधी असते असं. आणि अप्रतिम त्यावेळेचे ते स्कॉलर. मी सांगेन, संकेतने गुरुचरित्र वाचलंय ना, ते वाचलंय आणि त्यांनी ते संस्कृतमध्ये लिहिलं त्यावेळेला, टेंबेस्वामी महाराजांनी. हा, त्यावेळेला फर्स्ट टाइम म्हणजे त्यांनी लिहिलं संस्कृतमध्ये. आणि अप्रतिम आहेत, म्हणजे त्यांचं लिखाण तोड नाही. तशीच एक संकेतनीच मला एक गोष्ट सांगितलेली, पण तो म्हणाला की तू सांग. तर असं आहे की टेंबेस्वामी महाराज जेव्हा ते चातुर्मास करायचे, म्हणजे 4 महिने ते एका प्रांतात भ्रमण करायचे. तर ते एकदा ते चातुर्मासात नाशकात होते. नाशकात म्हणजे नाशिकला होते, शिर्डीमध्ये. टेंबेस्वामी महाराज, साईबाबा स्वामी महाराज, अक्कलकोट स्वामी महाराज, आपले स्वामी समर्थ महाराज आणि ह्यांचा कार्यकाल तो पुढे मागत होता. ओके, तर तेव्हा ते नाशकात असताना त्यांना कळलं की काही आपले भक्त आले, टेंबेस्वामी महाराजांचे भक्त आलेले पुढे जाणारे शिर्डीमध्ये बाबांच्या भेटीस. तर ते एकाला म्हणाले भक्तात की हा नारळ घे आणि माझ्या थोरल्या बंधूत जाऊन शिर्डीत दे. ते म्हणाले ठीक आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की टेंबेस्वामी महाराजांचे थोरले बंधू शिर्डीत राहणारे म्हणजे आपले सगळ्यांचे आवडते साईबाबा. तर ते गेले नाशकात, पण ते ऑन दी वे ते भक्तात भूक लागली खूप. त्यांना म्हणजे प्रवास होता त्यावेळेस, आपल्याला का नव्हतं की गाडी काढली की निघालो आपण. तर तेव्हा त्यांना प्रवास करताना वाटेत जरा त्यांना वेळ लागला, त्यामुळं त्यांना ते भूक लागली. तो नारळ त्यांनी फोडून खाल्ला आणि ते खाली आहेत पुढे शिर्डीत गेले. शिर्डीत गेल्या बाबा त्यांना म्हणतात की अरे आलास, आता दे, माझ्या भावाने दिलेली मला वस्तू दे. तेव्हा त्यांना कळलं की अरे आपण नारळ तर फोडून खाल्ला आहे. तर मग तरी पण यांना कसं कळलं, तर सांगायचं तात्पर्य असं आहे की सगळ्या शेवटी एकच आहे. आणि ते त्यांना टेंबेस्वामी महाराज साईबाबांना त्यांचे मोठे बंधू गुरुच मानायचे. ते तर सांगायचं तात्पर्य आहे की देव वेगळा नाही, देव एकच आहे, फक्त त्याची रूपं वेगळी असतात प्रत्येक कार्य संपन्न करण्यासाठी. तर ही स्टोरी आहे, असंच आहे. ही स्टोरी म्हणजे घडलेली कथा आहे. तर हे आम्ही जेवढं सांगायचा प्रयत्न करतो, पण मी रेकमेंड करीन, सगळ्यांना सजेस्ट करीन की आलात तर इकडे गुफेमध्ये, पण ज्यांना जमत आहे त्यांना, जे वयस्कर आहेत, ज्यांना त्रास होतो आहे गुडघ्याचा वगैरे, त्यांनी नका ट्राय करू. कारण खरंच स्लो, मी दाखवतो उतरताना तुम्हाला परत असं उतरायला लागणार आहे खाली. चढताना खूप हेवी पडतं ते. मग पाणी बॉटल कॅरी करा, आम्हाला खाली सांगितलं पाणी बॉटल कॅरी करा. आता आम्ही चाललो आहे महाराजांच्या जन्मस्थानी, ते खाली आहे. तिथे आता जन्मघर ॲक्च्युली नाही आहे, आता त्याचं मंदिर झालेलं आहे. ते म्हणाले आम्हाला भटजी काका, तिथं मंदिर झालेलं आहे. ठीक आहे, तर चला, या नक्कीच तुम्हाला आवडलं असेल. त्याच्या मागे बघ, हे 2 शिळ्या आहेत ना, ही एक शिळा ती शिळा, असं तिकडे ती गुफा आहे. आतमध्ये महाराज येऊन तपश्चर्या करत असेल. आणि मगाची भटजी काका म्हणाले 6च्या आधी खाली उतरा, सध्या इथे वाघ फिरतोय, तर आता उतरणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर चला या. व्ह्यू बघितला संकेत, बघलंच ना कसं एकदम मस्त, केवढा उंचावरनं दिसतं बघा आपल्याला सगळे.
आता आमचे पाय थोडे थरथरायला लागलेले आहेत हा ना. तुम्ही सरांनी बघितलं असेल कोणता तो पिक्चर अंधारात आपला ढाकी चिक्की पायाच्या हलतायत एका पावला दिशी. पण नाही आल्याचं आम्हाला एकदम सार्थक झालं ना. झाडं पण बघा केवढी जुनी एकदम मोठी झाडं आहेत. आणि आम्ही सांगत होतो ना का ते येताना एवढं रिस्क घेऊ नका. पुढे दाखवतो एक मिनिट थांबा. हे बघा आपण आलोय. तुम्हाला मी म्हणून सांगितलं का ते या इकडे दाखवतो. बघा हा जो स्लोप आहे ना अक्षरशः हालत डाऊन करतो. हा बघा स्लोप असा तर मला ॲक्च्युली दिसणार नाही प्रॉपरली. ह्या पायऱ्या इथून अशा जातात असं खाली जातो आपण. निस्ती धाप भरता. उतरताना पण जरा सावकाश उतरावं लागतं पण मजा आली. संकेत थँक्यू. अंबरनाथ सवित खूप अंबरनाथ सवित श्रीराम. कारण की आपण बरीचशी गोष्टी डोक्यात ठेवलेल्या. हे जे होतं बोल ऐकतं बरेच काही तुझी टू डी लिस्ट मोठी होती. हे आपलं अचानक असं डोक्यात सुटलेलं होतं. अचानक असं की हा बाबा आलोय तर आपण करूया. आणि रिअली हो म्हणजे आपण एवढं आपण त्यांचं ते पण बापू आपल्याकडनं करून घेतात. सद्गुरू आपल्याकडून घेतात. मंत्रपठण गोरकष्टोधन स्तोत्र दत्त स्तव स्तोत्र दत्तमाला मंत्र तर ज्यांनी जे लिहिलंय त्यांच्या जन्मस्थानी यायला तर खूप मोठं भाग्य लागतं. आणि आपल्याला आवडलंय मला तेच. बाजूला झाड हा मला एक मी याच्याकडे प्रॉमिस पण मागेल की ह्यांनी जिथे समाधी घेतली आहे गरुडेश्वर तिथे. हा ते कुठे गरुडेश्वर गुजरातमध्ये. तर आता बघू आता आम्ही आता पुढे जर कधी आमचं भविष्यात असंच अचानक ठरलं तर आम्ही तिकडे पण तुम्हाला. माझे सासरे जाऊन आले आत्ताच गरुडेश्वर. म्हणजे ते नर्मदा परिक्रमेला गेलेले. हे झाडाचा बेस बना केवढा मोठा आहे. मी तेच बघत होतो. ही सगळी झाडं साक्षी आहेत की त्यावेळेपासून ते. चला या. चैत्र महिन्यामध्ये लागलाय. हा जो रस्ता आहे तो महाराजांच्या दत्त मंदिरकडे येतो. महाराजांनी मंदिर बांधलं ते इथून आपण आलो. आणि आता आपण असं महाराजांच्या जन्मस्थानी जाणार. तिथे पुढे सरळ तिथे आलो. आता आपण मी मगाशी सांगितलं ना सगळ्यांना की हे कुडाळमध्ये आहे. कुडाळ माणगावमध्ये येतं. तर आपण निघालो आहे कुडाळ माणगाववरून. म्हणजे आपण कणकवलीत आहोत. कणकवलीमध्ये मार्केट आहे. मार्केट आहे. आपण इथे नाश्ता केला. ओके आता कुठं जायचं आपल्याला? लाडू घ्यायला तिकडे जायचं आपण. तिकडे हा मुंबई गोवा आहे. तुम्ही बघाल इकडे तिकडे दाखवतो थांबा. हा मुंबई गोवा आहे. इथून आणि तिकडून आपण येतो त्या साईडने येतो आपण. तर आपण आता चाललो आहे लाडू घ्यायला मुंबईकरांचा. मामा पण आपल्यावर येत आहेत. माहीत नाही कोण आहेत. कारण की धारोड आहे ना आचरत नाही तो. हा आचरत नाही तो. आपण हा मुंबई गोवावरून आलो ना इकडनं. असा मुंबई गोवा तो. आणि हा मालवणातनं आचरत नाही तो. शॉर्टकट. काय म्हणणं काय?
जसं आपल्याला गेला कित्येक वेळेस सुंदर असा स्मेल येत होता, तो आता फायनली डिश आपल्याला मिळाली. स्मेल नाही, अरोमा फ्रेग्रन्स. तर आता आपण चालू करतोय जेवायला. जेवू केव्हा सगळ्यांनी मंडळी. हे आपल्या पर्ल्या काकाचं दुकान आहे, दुकान बोलतोय सॉरी, खानावळ आहे. तर वैभवडी मार्केटमध्येच आहे, वैभव लक्ष्मी म्हणून आहे, एकदम समोरच आहे मार्केटला. ओके, तर चला सगळ्यांनी जेवू केव्हा. टेस्ट करून सांग. काय मागवलं तू काय मागवलं आहे? मी मागवली ही प्रॉन्स थाळी. हां, जसं घरी बनतं तसं जमतं. आणि आपलं आहे मी मागवलं आहे सुरमई थाळी. त्यामध्ये आपल्याला सार येते, भात येते, सुरमई आहे. हे जवलं आहे ना, सुका जवला. हां, सुका जवल्याचं त्या तोंडाला दिलं आहे, तोंडाला असं म्हणतात तुमच्याकडे. नॉनव्हेजमधलं लोणचं मी म्हणेल. आणि सुरमई थाळी, सुरमई ह्याच्यामध्ये दिली, पेपरमध्ये दिली. भारी गेलं आहे, भारी भारी भारी. आपलं एक स्टार्टर राहिलेला भावा, चिकन सुक्का. वाफावं कशा मस्त गरम गरम येते. आहा आहा, टेस्ट कर आणि तूच सांग. एक मिनटं. हाऊ वॉज द टेस्ट मिस्टर विनय राणे? मस्त आहे, मस्त आहे, मस्त आहे, मस्त आहे, एकदम मस्त. जेवू केव्हा.